ही गोष्ट आहे आमची. ही अमला आणि ही मी, सावित्री. सावित्री सरदेसाई. आमच्या वाटा वेगळ्या, तरी पोचण्याचं ठिकाण मात्र एक. विचार वेगळे, तरी म्हणणं एक. आम्ही नखशिखांत वेगळ्या, तरी आम्हाला बांधणारा धागा एक. म्हणून ही गोष्ट आहे आम्हा दोघींची. एकदा वाटलं ना की करून टाकायचं, म्हणजे मग परत हळहळ वाटत नाही. काय हवंय? इतका वेळ झाला आपल्याला भेटून, तरी मी तुझा आवाजच ऐकलेला नाहीये. तू मुकीस का ग? नाही ग, बोलते की. म्हणजे आपल्या लग्न संस्थेतच काहीतरी गडबड आहे. आपल्याला काय हवंय हे समजण्याआधीच आपण दुसऱ्याला देण्याची घाई करतो. अरे आधी स्वतःला काय हवं ते बघा, मग दुसऱ्याला काय ते द्या. मी समोरच्याचा विचार न करता बोलते. लोक याला ॲरोगन्स म्हणतात. आपण याला स्ट्रेट फॉरवर्ड म्हणूया. हे याच्यात बुडवायचं इथे. पण मला माझं नाव लिहिता येतं. उद्याच चालली? हो का? इतकं घाईघाईने जाण्यासारखं काय झालं ग? चला. इथे येण्याचा निर्णय मी स्वतःहून घेतला होता. तुम्हाला वेगळं काही करायचं असेल तर त्याची किंमत द्यावीच लागते. आणि राम, बाहेरून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला इथे स्वतःला प्रूव्ह करावंच लागतं. काय म्हणतेस? कसं चाललंय? मी मुंबईत भाड्याने घर घेतलं. म्हणजे आता काही येत नाहीस तू परत? तू इकडे कुठे? तुझ्याकडेच. कोणते नाते म्हणू हे गुंतणी नटाळणे. लग्न आणि प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकदा लग्न झालं की प्रेम तळाशी राहतं आणि व्यवहारवर येतो. तुमच्या नात्यात व्यवहार आलाच नाही, प्रेमच राहिलं. नमस्कार, मी वर्षा परांजपे, स्पीकिंग फ्रॉम स्वान म्युझिक ब्रुअरी. मी आज एका मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहे. चित्रपटाचं नाव आहे आम्ही दोघे. सर्वप्रथम मला ही संधी दिल्याबद्दल चित्रलोकचे मनापासून आभार. या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत प्रतिमा जोशी आणि मेन कास्ट आहे प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे. गौरी देशपांडेंची एक कथा आहे पाऊस आला मोठा. हा चित्रपट या कथेवर आधारित आहे. ही गोष्ट आहे एका मुलीची आणि तिच्या सावत्राईची, त्यांच्यातल्या डेव्हलप होत गेलेल्या रिलेशनशिपची आणि त्या अनुषंगाने त्यांच्या इतरांबरोबरच्या रिलेशनशिपची. ही कथा सांगितली गेली आहे मुलीच्या, सावी तिचं नाव, तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सावी कोल्हापुरात वडिलांबरोबर राहते आहे. वडील कोल्हापुरातले नामांकित वकील आहेत. सावीची आई इतक्या लवकर गेलेली आहे की तिला ती आठवत सुद्धा नाही. सावीच्या वडिलांना, आप्पा म्हणतात त्यांना दुसरं लग्न करण्याचा खूप आग्रह होतो आणि ते नकार देत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मलाही आणि सावीलाही आता गरज नाही आहे आमच्या आयुष्यात दुसरं कोणी असण्याची. वी आर प्रॅक्टिकल पीपल, वी आर नॉट इमोशनल फूल्स. आणि सावीलाही मी अशाच पद्धतीने वाढवणार आहे. ही गोष्ट आहे सावी साधारण 5 ते 6 वर्षांची असतानाची. अशा वडिलांबरोबर राहत सावी मोठी होते आणि साधारण 10वीत असताना ती स्वतःबद्दल म्हणते आहे की आप्पांनी मला असं वाढवलं आणि त्यामुळे आज मी अशी आहे, प्रॅक्टिकल, फटकळ आणि तुसडी.
पण पुढे जाऊ तसं आपल्या लक्षात येतं की ती फक्त एवढंच खरं नाही आहे. ती फटकळ आहे, तुसडी आहे, हे खरं आहे. पण ॲट द सेम टाईम शी इज व्हेरी इंटेलिजंट, शी इज इंडिपेंडंट, शी इज ओपन, शी इज ऑनेस्ट. तिच्यात मनात एक आणि वागण्यात एक असा दुटप्पीपणा नाही आहे. तिच्यात आतून, खूप आतून आलेलं एक सच्चेपण आहे. इतकं जास्त की तिचं हे खरं वागणं कित्येकदा लोकांना झेपत नाही. दोष म्हणावा तर एकच आहे, शी इज व्हेरी मच सेल्फ सेंटर्ड. स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, पण स्वतःच्या मतांबद्दल. स्वतःच्या मतांबद्दल ती इतकी आग्रही आहे की ॲट टाइम्स दुसऱ्यांना मतं असू शकतील, ती बरोबरही असू शकतील, आपण ती किमान ऐकून तरी घेतली पाहिजेत, कन्सिडर केली पाहिजेत, ह्याचं भान तिला वागताना किंवा बोलताना राहत नाही. सावी साधारण 10वीत असताना अप्पा एका 23-24 अचानक एक दिवस एका 23-24 वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला घरी घेऊन येतात. तिचं नाव आहे अमला. सगळेजण तिला अम्मी म्हणतात. अम्मी सावीपेक्षा 7-8 वर्षांनीच मोठी आहे. एका छोट्याशा गावातनं आलेली आहे. अशिक्षित आहे. इतकी की तिला मराठीसुद्धा लिहिता वाचता येत नाही आहे. कपाळावर रुपया एवढं कुंकू, गळ्यात मोठं मंगळसूत्र आणि कायम साडीत वावरणारी अम्मी आणि मॉडर्न सावी यांच्या दिसण्यातला फरक जसा आपल्या डोळ्यात भरतो तसाच त्यांच्या वागण्या बोलण्यातलाही. अम्मी खूप शांत आहे, खूप समजूतदार आहे. तीही सावी इतकीच शार्प आहे, हुशार आहे. पण तिची हुशारी, तिचा शार्पनेस सावीसारखा अंगावर येणारा नाही आहे. तिची आयुष्याची समजूत, तिचा शांतपणा हा खूप आतून आलेला आहे. तो वरवर आणलेला आव नाही आहे. अशी अम्मी आणि सावी एका घरात राहायला लागतात. वडील कामानिमित्त सतत दौऱ्यावर असतात, त्याच्यामुळे घरी नोकरचाकर असले तर ह्याच दोघी एकमेकींना सारख्या भेटायला लागतात. सुरुवातीला सावी सावत्र आई, ती छळ करणार वगैरे असले टिपिकल टँट्रम्स देऊन बघते. पण अगदी थोड्याच काळात तिच्या लक्षात येतं की ही नवीन आलेली मुलगी, ही आपली सावत्र आई, ही घरात कुठे कंट्रोल घेण्यासाठी आलेलीच नाही आहे. असं नाही की तिला घेता येत नाही आहेत, पण तिने तसा प्रयत्नच केलेला नाही आहे, कारण तिला ते करायचंच नाही आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर त्या दोघींमधलं नातं हळूहळू वाढत जातं. सावी आणि तिच्या वडिलांमधली टेन्शन्स, आर्ग्युमेंट्स, डिसॲग्रीमेंट्स वाढत चाललेली आहेत. सावीला तिच्या वडिलांचं कुठलंच वागणं पटत नाही आहे. तिचं असं म्हणणं आहे की पैशांनी मिळणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा पुरवण्यापलीकडे तिच्या वडिलांचा तिच्या मोठं होण्यात काहीच सहभाग, काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. आणि आप्पांना तीही बोलली की त्यांना ती उद्धट आणि हेकेखोर वाटते. त्याच्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत त्यांचे वाद चाललेले आहेत. आणि अशा या टर्मॉइलमध्ये अम्मी तिच्याबरोबर आहे. अम्मी ना तिला सपोर्ट करते आहे, ना तिच्या विरुद्ध बोलते आहे. फक्त एका खूप चांगल्या मैत्रिणीसारखी ती कायम सावीबरोबर आहे. सावी अभ्यास करत असताना अम्मी तिचं विणकाम घेऊन सावीच्या खोलीत बसलेली आहे. दोघी रंकाळ्याला फिरायला जात आहेत. अर्थात हे सगळं जेव्हा अम्मीला बरं असेल तेव्हा, कारण अम्मीची तब्येत खूप नाजूक आहे. ती सारखी आजारी असते आणि सावीनी तिच्या स्वभावानुसार तिला त्याच्यावरनं टॉन्टी मारलेली आहेत की सारखी कशी ग तू आजारी असते या वयात. आणि अम्मी त्याच्यावर काही न बोलता फक्त हसलेली आहे. अगदी हळूहळू का होईना, पण अम्मी, आपल्याला हे लक्षात येतं की अम्मी हॅज स्टार्टेड मेकिंग सम प्लेस इन सावीज लाईफ. म्हणजे इतकं की सावीला मिळालेली बक्षिसं, तिच्या अचिव्हमेंट्स स्वतःच्या वडिलांना अजिबात दाखवायची इच्छा न होणारी सावी हे सगळं अम्मीला मात्र दाखवायसाठी धावत येते आहे. पण हे नातं जसं वाढत जातं हे तसंच अचानक ते खंडितही होतं. ग्रॅज्युएशन नंतर वडिलांशी भांडून सावी मुंबईला जाते, कारण तिला कोल्हापुरात वडिलांकडे राहायचं नाही आहे, त्यांच्याबरोबर काम करायचं नाही आहे, तिला शक्यतो त्यांच्याबरोबर काहीच करायचं नाही आहे. सो रिसर्च वर्कसाठी ती मुंबईला जाते, स्वतः कमवायला लागते आणि त्यानंतर घरून पैसे घेणं बंद करून टाकते. आणि त्यानंतर तिचा वडिलांशी, घराशी अत्यंत मिनिमल कॉन्टॅक्ट राहतो. आप्पा तिला फोन करून तिच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचा प्रयत्न करतायत, पण त्यांनीच टोटली प्रॅक्टिकल पद्धतीने वाढवलेली त्यांची मुलगी आता इतकी इंडिपेंडंट आणि डिटॅच झालेली आहे की त्यांना खरं तर या वयात आता हे झेपत नाही आहे. पण त्यांच्या हेही लक्षात येतं आहे की आता ह्याच्यात काही फारसा बदल होऊ नाही शकत. मुंबईत राहताना सावीला राम भेटतो. खूपच समजूतदार, बिट कॉम्प्रोमाइजिंग नेचरचा आणि सावीवर खूप प्रेम करणारा. दे फॉल इन लव्ह आणि ते एकत्र राहायला लागतात. सावीच्या स्वभावानुसार तिने रामला आधीच क्लिअर केलेलं आहे
की ती खूप प्रेम करते रामवर, पण ती लग्न नाही करणार आहे. असं नाही की रामशी लग्न नाही करणार आहे, तिला कुणाशीच लग्न करायचं नाही आहे. लग्नामुळे येणारी कॉम्प्रोमाइजेस, कॉम्प्लिकेशन्स ही तिला आयुष्यात नको आहेत. इनिशियली राम या सगळ्याला ॲग्री होतो आणि ते एकत्र राहायला लागतात. आणि अशातच एक दिवस अम्मी सावीच्या मुंबईच्या घराच्या दारात येऊन उभी राहते सामानासकट. आणि सावीला तिच्याकडून कळतं की अप्पा, तिचे वडील 15 दिवसापूर्वीच गेलेत. अम्मी आता तिच्याकडेच राहणार आहे, कायमची. अप्पांनी जायच्या आधी सगळी प्रॉपर्टी सावीच्या नावावर केलेली आहे. अम्मीच्या खर्चाचीही सोय त्यांनी लावलेली आहे. फक्त त्यांची एकच अट आहे की सावीनी अम्मीला तिच्याकडे ठेवून घ्यायचं कायमचं, स्वतःची आई म्हणून. सावी शॉक होते आणि पाठोपाठ प्रचंड चिडते की 15 दिवस झाले त्यांना जाऊन आणि कुणी साधी मला कळवलं सुद्धा नाही. तर त्याच्यावर अम्मी म्हणते की ह्यांनी मना केलं होतं. सावीची चिडचिड, संताप चालूच आहे पुढचे काही दिवस. तेव्हा अम्मी तिला म्हणते की हे मला म्हणालेच होते, माझ्या जाण्याने सावीला दुःख होईल का नाही मला सांगता येत नाही, पण तिला कळवलं नाही म्हणून तिला राग मात्र नक्की येईल. आणि हे ऐकताना आपल्या लक्षात येतं की अप्पांनाही सावी किती जास्त समजली होती. राम, सावी, अम्मी सारे आता एकत्र राहत आहेत. अम्मी इथेही नेहमीप्रमाणेच एक पॅसिव्ह पण खूप महत्त्वाचा बॅलन्सिंग फोर्स आहे त्या घरातला. राम आता लग्नासाठी मागे लागलाय. त्याच्या घरचे त्याला लग्नासाठी प्रेशराईज करतायत. त्यांना सावीबद्दल काही माहीत नाही आहे, पण इन जनरल लग्न करण्यासाठी. पण सावीचा ठाम नकार आहे. रामलाई हे रिलेशन आता एका लॉजिकल एंडला न्यायचं आहे, पण सावी काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. शेवटी राम कामासाठी म्हणून बऱ्यापैकी लॉंग ड्युरेशनला त्याच्या गावी नागपूरला जातो आणि अचानक एक दिवस सावीला कळतं की रामने नागपूरला लग्न केलं आहे. सावी खूप डिस्टर्ब होते. तिचं म्हणणं की मी लग्न करणारच नव्हते. मी त्याला अडवलंही नसतं दुसऱ्या कुणाशी लग्न करायला. पण त्यांनी मला सांगितलं का नाही? इतका विश्वास नाही का वाटला त्याला? आणि जर विश्वास नसेल वाटला तर मग आमच्या प्रेमाला अर्थ काय राहिला? तेव्हा अम्मी तिची समजूत घालताना तिला सांगते की नसेल ग त्याला धीर झाला तुला सांगायचा, सगळे तुझ्यासारखे खंबीर नसतात. आणि असं बघ, तूच म्हणायचीस की लग्न आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लग्न झालं की प्रेम तळाशी राहतं आणि फक्त व्यवहार वर येतो. मग हे झालं, हे चांगलंच झालं की ग. तुमच्यात कधी व्यवहार आलाच नाही, तुमचं फक्त कायम प्रेमच राहिलं आणि हे प्रेम कायम राहील बघ तुमच्याबरोबर आता. अम्मीची ही आयुष्याची समजूत बघून आपण आणि सावी दोघंही अवाक होतो. आता सावी तिच्या कामामध्ये आणि अम्मी तिच्या घरात सेटल झालेले आहेत. आणि अशातच एक दिवस अम्मी खूप आजारी पडते, हॉस्पिटलला न्यावं लागतं. आणि तिथे सावीला कळतं की अम्मीला कॅन्सर झालेला आहे, लास्ट स्टेजचा. सावी विचार करते हे की हे अम्मीला कसं सांगायचं. आणि डॉक्टरांकडनं तिला कळतं की अम्मीला तर हे आधीच माहीत आहे. सावी धावत तिला भेटायला जाते आणि तिथे तिच्या लक्षात येतं की हे आप्पांनाही माहीत होतं लग्नाच्या आधीपासूनच. सावीला हे कळतच नाहीये की हे लग्न का झालं मग. कारण हे अशा तऱ्हेचं वागणं तिच्या लॉजिकल थिंकिंगमध्ये कुठे बसतच नाहीये. तर ती अम्मीला विचारते की मला का नाही हे सांगितलं. त्याच्यावर अम्मीचं उत्तर खूप क्लिअर आहे, तू विचारलंच नाहीस ग कधी, मग आम्ही सांगितलं नाही. आणि इथे सावीच्या लक्षात येतं की ती किती जास्त स्वतःच्या विचारांमध्ये अडकलेली होती. डोळे उघडे असूनही तिला कित्येक गोष्टी दिसलेल्याच नाही आहेत. अम्मी म्हणते, तू समजतेस तशी तुझ्या आप्पांनी स्वतःसाठी दुसरी बायको किंवा तुझ्यासाठी सावत्र आई नाही ग आणली. त्यांनी तुला एक मैत्रीण आणली आणि एका गरीब, निराधार, आजारी मुलीला सन्मानाने आश्रय दिला. शेवटच्या क्षणी झालेलं त्यांच्यातलं हे संभाषण म्हणजे ह्या चित्रपटाचा गाभा, जिस्ट आहे. अम्मी आणि सावी या दोघींचेही स्वभाव लखलखीतपणे आपल्या समोर येतात यातून. सुरुवातीचा सावीचा स्वभाव हा 14-15 वर्षाच्या पौगंडावस्थेतल्या मुलीचा, एका सुखवस्तू घरातली, एज्युकेटेड घरातली एकुलती एक आणि काहीशी एकलकोंडी मुलगी कशी असेल तसा आहे. आयुष्याने कुठलेच प्रश्न आणले नाही आहेत तिच्यासमोर. जेव्हा हे प्रश्न समोर येतात तेव्हा ती त्यांना कसे फेस करते, त्यातून कसा मार्ग काढते, काय शिकते
आणि मोठी होत जाते, ज्याला ग्रोईंग अप म्हणतात. हा त्याचा प्रवास आहे. या उलट अम्मीच्या आयुष्यात कसोटीचे प्रसंग खूप लवकर आले आहेत. अम्मीचा हा जो समजूतदार स्वभाव आहे तो परिस्थितीमुळे आलेला असेलही कदाचित. घरची गरिबी, वडिलांचं छत्र खूप लवकर जाणं, 19-20 वर्षांपासूनची असल्यापासूनचं जीवावरचं दुखणं, ही परिस्थिती तिला आयुष्य आहे तसं ॲक्सेप्ट करायला भाग पाडते आहे. पण इथे महत्त्वाचं सगळ्यात हे आहे की अम्मी या सगळ्याला रिॲक्ट कशी होते. बरेच पर्याय असू शकतात. ती चिडचिडी, आक्रस्ताळी होईल, ती विक्टीम कार्ड प्ले करेल, ती डिप्रेशनमध्ये जाईल. पण ह्याऐवजी काहीच न होता ती खूप शांतपणे सिच्युएशन समजून घेऊन खूप ग्रेसफुली ॲक्सेप्ट करते आहे. कुठेही स्वतःचा कॉन्फिडन्स, ग्रेस आणि सेल्फ रिस्पेक्ट कमी होऊ न देता. या नवीन घरामधल्या स्वतःच्या मर्यादांचं तिला भान आहे आणि या लग्नाने तिला दिलेल्या पोझिशनचं सुद्धा. आणि म्हणूनच तर जेव्हा सावी तिला अप्पांच्या आणि तिच्या रिलेशनवरनं टोकते तेव्हा ती सावीला हे ठामपणे सांगू शकते की तू आणि तुझे वडील ह्यांच्यातल्या रिलेशनमध्ये मी पडत नाही, फक्त मी आणि हे यांच्याबद्दल बोलायचा काहीही अधिकार तुला नाही आहे. कथेत कोण बरोबर कोण चूक असं काहीही भाष्य नाही आहे, कारण चूक बरोबर असं कुठल्या रिलेशनशिपमध्ये असूच शकत नाही. फक्त प्रेक्षक म्हणून आपल्या लक्षात येतं की बिईंग ह्युमन हा एलिमेंट जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवा तो सावीच्या आयुष्यातनं टोटल वजा झालेला आहे. सावीच्या आयुष्यातला अननेसेसरी करकरीतपणा, एज अम्मी घालवून टाकते. व्हॉट आउटलुक अम्मी ॲड्स टू सावीज लाईफ इज एम्पथी. प्रगल्भ होण्यातला एम्पथी, बिईंग ह्युमन हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. अम्मीचं असणं आणि त्याहूनही अम्मीचं नसणं सावीला प्रगल्भ करून जातं. फक्त ही मूव्ही बघत असताना मला तरी एक विसंगती सारखी जाणवत राहिली. हे लक्षात येईना की घर सोडून मुंबईला जाणं एकटीने शिक्षणासाठी हा एवढा मोठा इश्यू का होतो आहे, किंवा आप्पांना त्या 20-25 वर्षाच्या मुलीला आधार देण्यासाठी, मित्राच्या मुलीला तिच्याशी लग्न का करावं लागतंय. कारण चित्रपटात जो काळ दाखवला गेलेला आहे तो साधारण 90s मधला आहे. त्यातले सेलफोन्स, त्यातले मॉल्स, कॉलेज कॅम्पस ही सगळी साधारण मुंबईतली 90s मधली सिच्युएशन आहे. आणि मग हेही लक्षात येत नाही की त्यात रेफरन्स आहे की अम्मी बेळगावसारख्या छोट्या गावातनं आलेली आहे. आता आपण इथेच राहतो तर आपल्याला माहिती आहे की 90s मध्ये बेळगाव असं तर नव्हतं की एखादी मुलगी बेसिक इतकी अशिक्षित असेल की तिला मराठीसुद्धा लिहिता वाचता येत नाही. तर मग हे कळत नव्हतं काय आहे ते. ह्याचा उलगडा होतो जेव्हा आपण ओरिजिनल गोष्ट वाचतो गौरी देशपांडेंची. तेव्हा ही गोष्ट त्यांनी लिहिली आहे 70s मध्ये आणि ही गोष्ट घडते आहे मेनली कोल्हापुरात. 70s मधल्या कोल्हापूर, बेळगाव यासारख्या गावांचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांपेक्षा ही गावं खूप जास्त रीतिरिवाज जपणारी, सोशली खूप क्लोज नेट आणि त्यामुळे खूप जास्त सामाजिक बंधनं असणारी होती. सावीच्या वडिलांना आपल्या मित्राच्या मुलीला आधार तर द्यायचा आहे, पण तो सामाजिक नियमांच्या चौकटीत राहून द्यायचा आहे. ते कोल्हापुरातले एक प्रतिष्ठित वकील आहेत, त्याच्यामुळे समाज नियमांची त्यांना व्यवस्थित जाण आहे. आणि अचानक एका तरुण मुलीला नुसतं घरी आणून ठेवणं ह्यानी 70s मध्ये कोल्हापूर, बेळगावसारख्या गावी किती गोंधळ होऊ शकतो ह्याचा त्यांना अंदाज आहे, याची आपणही कल्पना करू शकतो. आप्पांना तिला मदत तर करायची आहे, पण समाजाविरुद्ध बंडखोरी वगैरे असलं काही करण्याचा त्यांचा विचार नाहीये, म्हणून त्यांनी हा मार्ग शोधलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला ह्याच कोल्हापूरसारख्या वातावरणात वाढलेली सावी जेव्हा वडिलांच्या इच्छेविरुद्ध एकटीने, त्यांना पसंत नसताना आणि त्या काळच्या हिशोबाने लग्नाचं वय झालेलं असताना इतक्यात लग्न न करायचं ठरवून रिसर्चसाठी एकटी मुंबईला जायचं ठरवते, ही त्या काळासाठी खरंच खूप मोठी बंडखोरी असू शकते. दुसरी गोष्ट या चित्रपटात ॲड केली आहे ती म्हणजे रामचं कॅरेक्टर. मूळ गोष्टीत ते नाही आहे, पण त्यामुळे ओरिजिनल गोष्टीला काही खूप धक्का लागलाय असं मला तरी नाही वाटलं. कारण ही गोष्ट त्या दोघींची असली तरी सतत त्यांच्याबद्दल बोलत राहणं किंवा पडद्यावर सतत त्या दोघीच दिसत राहणं ह्यानी तो चित्रपट खूप मोनोटोनस होऊ शकला असता. या गोष्टीत राम ॲड झाल्यामुळे रामचा पर्स्पेक्टिव्ह ॲड होतो
आणि त्यामुळे आपल्याला सावी कळायलाही जास्त मदत होते. या सगळ्या विसंगती जमेस धरून सुद्धा मला असं नाही वाटलं की यामुळे या चित्रपटाच्या गाभ्यात काही फरक पडला आहे म्हणून. कारण बेसिकली ही मूव्ही आहे, इट्स अबाउट रिलेशनशिप्स. वे ऑफ एक्सप्रेशन्स चेंज अकॉर्डिंग टू टाईम, बट रिलेशन्स अँड इमोशन्स रिमेन द सेम. आणि मला या चित्रपटात ते जास्त महत्त्वाचं वाटलं. आता थोडंसं प्रतिमा जोशी आणि कास्टबद्दल. असं माझ्या वाचनात आलं की प्रतिमा जोशींचा हा पहिलाच चित्रपट आहे, पण हे नवखेपण त्यांच्या डिरेक्शनमध्ये कुठेच दिसत नाही. प्रिया बापटच्या काही चांगल्या भूमिकांपैकी ही एक असावी असं मला वाटतं. कारण जनरली ॲक्टिंगमध्ये वयातला फरक 17 ते 70 हा दाखवणं कम्पॅरेटिव्हली फॉर अन ॲक्टर ऑफकोर्स कम्पॅरेटिव्हली सोपं असतं. पण 17 ते 27 हा फरक वागण्यातनं देहबोलीतनं दाखवणं ही तशी अवघड गोष्ट आहे असं मला वाटलं आणि प्रिया बापटनी ते खूप चांगलं केलेलं आहे. अम्मीच्या भूमिकेत आहे मुक्ता बर्वे. तिचा अंडर प्ले हा खूपच चांगला आहे. दिग्दर्शिकेला जे काही अभिप्रेत आहे की प्रत्येक फ्रेममध्ये ती असली नसली तरी बॅकग्राऊंडला तिचं अस्तित्व सतत जाणवत राहावं, हे चित्रपटभर जाणवत राहतं. हे जसं दिग्दर्शिकेने केलेलं आहे तसंच मुक्ता बर्वेच्या ॲक्टिंगलाही त्याचं श्रेय द्यावं लागेल असं मला तरी वाटतं. तुम्ही हा चित्रपट बघितलात, तुमची काही मतं असतील, सहमत व्हाल, काही वेगळी असतील, मला ऐकायला जरूर आवडेल. धन्यवाद.